शिवराय सर्वांना, मी प्रशांत कातकर, मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसेस स्वागत आहे। आम्ही आज चाललो आहे सालप्याला। 5 गाव पालखी सोहळा आज आहे। ज्या दिवसाचे आम्ही सर्व मुंबईवाले किंवा गाववाले आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस आज आला आहे। वाडगाव, इंदवटी आणि सालपे या 3 गावचं धावबादेव, पुरे गावची गंगादेवी आणि बोरुले गावची पावनादेवी आणि शिपोश गावचा गांगेश्वर असे 6 पालख्या येणार आहेत सालप्यामध्ये। आणि तिथे आता आम्ही सर्व चाललो आहे। आता आम्ही वाडगावातून जवळजवळ 9-9:30 वाजता निघणार आहोत। 3-4 गाड्या आहेत, बरेचसे चाकरमणी पण आलेत। माझ्याबरोबर पाठीमागे तिकडे सूरज आहे, राज आहे आणि अमर आहे, सॉरी समर आहे त्याचं नाव, सॉरी। असे आम्ही आता चाललो आहे। बरेचसे लोक पण येणार आहेत, पुढे अर्धे गेलेत, अर्धे मागून येत आहेत। काही लोक बाईकने येतील, काही स्वतःच्या गाड्या घेऊन येतील। आणि आमच्या गावातले बरेचसे लोक म्हणजे गावाने गाड्या केल्या आहेत, 2-3 LP आहेत, त्या घेऊन आता आम्ही चाललो आहे। थोड्या वेळात आता आम्ही मांडव पोचू। व्हिडिओ मोठा खूप होणार आहे, पार्टमध्ये व्हिडिओ येतील, 2-3 पार्ट पकडून। तुझा डोलारा सगळी बाळ गोपाळ तुझेच निघाल्यात आणि तू जाणारास तर प्रवास नाच तोटावर आणि सगळं आनंदात घेऊन ये आणि आनंदात दारे माय बाप्पा संभाळ कर। चांगली माहिती फोटो व्हिडिओ सचिन दादा खाली खाली
सालप्याच्या मंदिरात आता आतमध्ये पालखी चालली आहे. श्रीदेव बाकाजी प्रसन्न यांच्या मंदिरात आता आमची पालखी चालली आहे. वाडगाव धावबा. समोर जे दिसतंय ते आपल्याला सालपे गावचे धावबा मंदिर बाकायजी मंदिर आहे आणि आपली वाडगावची पालखी आता त्या मंदिरात चालले आणि हे वाडगावच्या धावबा बरोबर वाडगाव गावचे ग्रामस्थ सर्व. बाय बाय. वाडगावची पालखी आता इथे होळीला भेटायला आले. आता होळीला भेटून इथून मंदिरात जाईल. इथे समोरच गावचं मंदिर आहे. या मंदिरात आता पालखी थोड्या वेळाने जाणार आहे आणि आता इथे मांडावर पालखी आले. मांडावरून ते स्वयंसेवक आले. सर्व स्वयंसेवक पालखी घेऊन आता जाणार आहे. आता मांडावर पालखी चालले. मांडावरून देवळात चालले पालखी उचलली तिथे आता. यातली पालखी येते आता. मी पडायचा आपली बाहेर पाय भाजतात रे भाजतात. हा पुरे
ते आता मांडावर चालले होळीला भेटायला. पालख्या बसवणार आहे समोर श्रीदेव धावबा वाडगावची बसण्याची व्यवस्था केली आहे. इथे श्रीदेव धावबा इंदवटी, श्री पावनादेवी बोरुले, श्रीदेव धावबा सालपे आणि श्री गंगादेवी पुरिये, श्री गांगेश्वर शिपोशी ह्या 6 पालख्यांचं इथे समोर बसण्याची व्यवस्था केली आहे. समोरच महाराजांची मूर्ती ठेवली आहे आणि शिवगंधा प्रतिष्ठान लांजा यांचं इथे ढोलपथक आलेलं आहे आणि इथे आजूबाजूला सर्व बसण्याची व्यवस्था केली आहे. इथेच 6 पालख्याचे नाचण्याचा कार्यक्रम पण भेटीगाठी पण इथेच होणार आहेत 6 पालख्यांच्या. समोर आता ढोल पथक आलंय. शिवगंध प्रतिष्ठान लांजा यांचं ढोल पथक आहे आणि 5-6 गावाची लोक आहेत समोर. शांतरा वज्रजुडा अलंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैकृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव.
हॅलो महिलांना नंबर विनंती आपण ते बांधून घ्यायचे हॅलो एक महत्वाची सूचना आहे महत्वाची सूचना आहे या इथे या बसलेल्या महिला आहेत आपण जे या लेडीज वर्ग आहे त्यांना विनंती आहे की आपण या भांड्याच्या खाली कोणी उतरून